शिवजयंती उत्सव व्याख्यानमाळाच्या या 13व्या वर्षाच्या व्याख्यानमाळामध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आपले प्रमुख अतिथी ब शिवभक्त भाऊ पाटील सरांचं मी व्यासपीठावर स्वागत करते। कृपया सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। मी आता कार्यक्रमाची प्रस्ताविकासाठी आपले अध्यक्ष श्री CG पाटील सर यांना आमंत्रित करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविका द्यावी। वीर शिरोमणी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव निमित्त सन 2000 पासून आपल्या नाशिक शहरामध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते। सर्व सामाजिक संस्था व विविध मंडळे यांच्या वतीने व्याख्यानमाला सन 12 पासून आयोजित करण्यात येत आहे। या वर्षाचे व्याख्यानमाला 13व्या वर्षात पदार्पण करीत आहे। व्याख्यानमालेस कालपासून सुरुवात करण्यात आली असून ही आपली 3 दिवसीय व्याख्यानमाला आहे। आजच्या या व्याख्यानमालेचे विचार पुष्प 38मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्याख्यानमालेसाठी प्रमुख व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेले आपले त्र्यंबकेश्वरचे हरिभक्तपरायण शिवभक्त सन्माननीय जीभाऊ हरिभाऊ पाटील गुरुजी आपले विचार व्यक्त करणार आहेत, तरी सर्वांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा। तसेच आजच्या अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार देवरे सर, भारतीय प्रशासन सेवा आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य, ट्रॅफिकमुळे थोड्या अडचण आल्यामुळे थोडे लेट येत आहे, तर त्यांची परवानगी घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे। कालच पहिल्या दिवसाचे माननीय कर्नल गोडबोले मॅडम यांनी शिक्षणाधिकारी स्कूल ऑफ आर्टिनी देवळाली कॅम्प यांनी प्रथम दिवसाचे व्याख्यान आदर्श नागरिक आणि राष्ट्र निर्माण या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते। अतिशय सुंदर असे राष्ट्राबद्दलचे विचार आपणास ऐकावयास मिळाले। आपण आदर्श नागरिक स्वतःला घडवू शकलो तरच आपले कुटुंब, समाज व्यवस्था व आपले राष्ट्र देखील नक्कीच चांगल्या प्रकारे विकसित होईल। आपण आदर्श नागरिक केव्हा होऊ, जर आपण राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे फंडामेंटल ड्युटीज फॉलो केल्या, असे त्यांच्या काल व्याख्यानात त्यांनी समजून सांगितलं सगळ्यांना। आपल्याला फंडामेंटल राईट्स तर माहिती आहेत, पण फंडामेंटल ड्युटीज आपल्याला माहीत नाही किंवा आपण जाणूनपूर्वक दुर्लक्ष करतो फंडामेंटल ड्युटीजकडे, असे त्यांच्या कालच्या बोलण्यात आलं। उद्या दिनांक 8/6 रोजी प्रमुख वक्ते म्हणून श्री नितीन पाटील, संस्थापक उत्तुंग भरारी ट्रेनिंग अकॅडमी, हे सकारात्मक दृष्टिकोनाची अद्भुत शक्ती या विषयावर आपले विचार प्रकट करणार आहेत। आणि त्यासाठी अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर पुंडलिक देवरे, माजी अधिष्ठाता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, हे असणार आहेत। या व्याख्यानमालेसाठी आपल्या विविध संस्था यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांचे सगळे पदाधिकारी यांचे मी मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो। नमस्कार करतो सर्वांना। आज खूप सुंदर असा दिवस आणि निमाच्या आमच्या या हॉलमध्ये संतांचे पाय, त्याबरोबर विविध संस्थांचे अध्यक्षांचे आणि संस्था प्रमुखांचे पाय हे आमच्या निमा या संस्थेला लागले आहे। आज एकादशीचा दिवस आणि संतांचं प्रवचन व्याख्यान रूपाने आपल्याला जे काही पुष्पगुच्छ मिळतं आहे, हे अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य असलेले भाऊ पाटील सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, राणा प्रताप तसे राजस्थानमधले एक दुसरे शिवाजी राजेच आणि त्यांचे स्वाभिमान जपणारे एक वेगळं अस्तित्व भारतासारख्या आपल्या देशाला लाभलं। त्यामुळेच राजस्थानमधून जे त्यांनी कार्य करत करत आणि आपल्या सर्वांच्या मनात बिंबवले गेलं। मी सुद्धा राठी जरी म्हटलं तर आम्ही राजस्थानमधून आमचे पूर्वज जवळजवळ 100-150 वर्षापूर्वी महाराष्ट्रात येऊन बसले आणि महाराष्ट्राने आम्हाला एकत्र करून घेतलं आणि आम्ही पण या समाजाबरोबर बांधले गेलेलो आहोत। आणि जर आता युवा पिढी जर म्हटली आणि आम्ही कारखानदार जर म्हटलो तर
सर्वांना जोपर्यंत नैतिकता समजत नाही, शब्दाचं पालन आणि तंतोतंत त्याच्या कार्यामध्ये रूपांतर केलं तर शब्दाला महत्त्व होतं. पहिले शब्द कोणीही जर वापरला आणि त्यांनी सांगितलं की मी या दिवसात एवढ्या वेळानंतर तुम्हाला आर्थिक मदत करेल किंवा कोणची वस्तू देऊ शकेल, तर नीतिमत्तेमध्ये शब्दाला महत्त्व पकडलं जातो. त्याबरोबर संस्कारांना महत्त्व होतं. संस्कार तर जर म्हटले तर आईवडिलांपासून सुरुवात होते आणि गुरुजनांपासून त्याचं शेवट होतो. परंतु आताचा नवीन जो काळ झालेला आहे त्यात संस्काराचा अजून एक टप्पा बदलले गेला. पहिला फक्त एक 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंतच शिक्षणाचा पाठबळ आणि मार्गदर्शन व्हायचं आहे, गुरुकुलात व्हायचं. कारण 5 वर्षानंतर त्यांना गुरुकुलात पाठवलं जायचं आणि 18 वर्षापर्यंत त्यांना संस्कार आणि वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन घडायचं. आणि हा सुयोग निमाच्या या आमच्या हॉलमध्ये भाऊ पाटलांच्या स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतो आहे, याचा खूप खूप मनापासून मला अभिमान वाटतो. आणि आपण सर्वांनी या पुष्पगुच्छाचा मनापासून स्वीकार करावा आणि आपल्या नवीन येणाऱ्या पिढींमध्ये ते संस्कार कसे जतन करता येतील याचा प्रयत्न करावा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हबप शिवभक्त भाऊ पाटील सरांचं छोटंसं असं इंट्रोडक्शन देते. याचं कारण असं मी म्हणते की जेव्हा मला मामांनी वगैरे त्यांचा बायोडेटा पाठवला, बायोडेटा नाही म्हणता येणार, प्रोफाईल म्हणता येईल आमच्या शब्दांमध्ये, तेव्हा 145 पानांचा तो होता. आणि मला प्रश्न पडला की मी 145 पानं कशी मांडू. माझं वय पण तेवढं नाही आहे आणि माझी स्टॅच्युअर पण तेवढं नाही आहे की मी त्यांच्याबद्दल बोलेल. पण मी थोडक्यात सांगू इच्छिते. शिवभक्त त्र्यंबक पाटील सर हे 25 फेब्रुवारी 1950 त्र्यंबकेश्वर ह्या गावात त्यांचा जन्म झाला. ते सध्या विश्वस्त आहे जनार्दन स्वामी समर्थ संस्थान या महाराष्ट्र राज्याच्या संस्थाचे. ते 1975 पासून धर्मकार्याचे प्रवचनाबरोबर कीर्तनातून समाजकार्य आणि समाज प्रबोधनाचे काम करता आहे. त्यांच्याबद्दल वाचत असताना आपले सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप सुंदर वाक्य मला इथे म्हणावंसं वाटतं. ते म्हणतात की प्रवचन आणि सत्संग हे धार्मिक आणि सामाजिक जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर त्याचं ते महत्त्व खूप वाढलं आहे. या 2 साधनांद्वारे समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी बनवणारे जे वक्ते आहेत ते म्हणजे आज आपले मुख्य व्याख्यानकारक भाऊ पाटील सर. तर कृपया त्यांच्यासाठी खूप खूप टाळ्या असू देत. सरांचं कार्य असं म्हणायचं झालं की त्यांनी खूप पुस्तके आणि त्यांना खूप अवॉर्ड्स पण मिळाले आहेत. त्यांचे काही प्रकाशित पुस्तकांची नावं मी सांगू इच्छिते आणि आपण ते लिहून घ्यावेत आणि आवर्जून वाचावे असं मी म्हणेल. दिव्यत्वाचे दर्शन हे स्वामी जनार्दन असं पुस्तक आहे. जनार्दन स्वामी यांचे जीवनचरित्र हे त्यांनी लिहिलेले आहे. जनार्दन स्वामीची आरती संग्रह आणि भजन संग्रह हेही आपल्याला त्यांनी लिहिलेले असे पुस्तकं मिळतात. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांमधले काही नामांकित पुरस्कार मी सांगू इच्छिते. राष्ट्रपतीद्वारे शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्र्यंबक नगर परिषदेच्या द्वारे त्र्यंबक भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पवार यांच्या हस्ते उत्तम प्रवचनकारक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आळंदी पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर माऊली संस्था येथे मंदिरात संस्थातर्फे मानाच्या माऊलीचा महासंस्थांचा गुणगौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. आणि ही लिस्ट संपतच नाही आहे. तर आपल्याला असे वक्ते आज लाभले याचा मला खूप खूप आनंद आणि आभार वाटतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. चांगली माणसं चांगल्या निमित्तानं चांगल्या कार्यक्रमाचं कसं आयोजन करतात याचं चांगलं दर्शन ज्यांना घ्यायचं त्यांनी आज इथं आलं पाहिजे होतं. उत्कृष्ट नियोजन, समायोजन सामर्थ्य, उत्कृष्ट
आसन व्यवस्था, साऊंड सिस्टीमपासून तर सूत्रसंचलनापर्यंत असा हा कार्यक्रम निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे. राणा प्रताप यांच्या जयंतीच्या औचित्यानं या व्याख्यानमालेचं इथं आयोजन केलं आहे आणि दुसऱ्या दिवसाचं व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं गेलं त्याप्रमाणे आलो. आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान त्र्यंबक राजाच्या नगरीत माझा जन्म, वास्तव्य, शिक्षण, सेवा, साधना आणि जे काय असेल ते, ज्या भगवान शंकरानं जगाच्या कल्याणासाठी जगाला अमृत मिळावं म्हणून स्वतः हलाहलविष भाषण केलं. मला वाटतं जगात एवढा मोठा सुसंस्कार संस्कार दर्शन कुठे मिळेल असं वाटत नाही. भगवान शंकरांच्या या नगरीमधून आलो आहे आणि उद्योग भवनामध्ये व्याख्यानासारख्या बडबडीला उद्योग म्हणून जाहीर करण्याचा या मोठ्या मनाच्या माणसांनी जो आयोजनाचा भाग केला आहे. मला यांची फारशी नावं माहीत नाही, यांची शिक्षण, यांचा अनुभव, यांच्या पदव्या, यांची पदं, मी एवढंच म्हणेन की खूप छान, खूप छान मोठी माणसं आहेत सगळी. पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, एवढ्या मोठ्या निमित्ताला व्याख्यानमालेसाठी मला का निवडलं हे अजून मला कोड आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं निमामध्ये माझा शिपाई म्हणून जो अर्ज स्वीकारला नसता. खरं सांगतो, मी सामान्य माणूस आहे आणि मुख्य अतिथी, मुख्य व्याख्यान वगैरे, आणि त्याच्यात भाऊ पाटील, विनायकदादा पाटील वनाधिपती जे होऊन गेले, महाराष्ट्रातले आपल्या नाशिकचे भूमिपुत्र, जे वनमंत्री होते, ते नेहमी सांगायचे महाराष्ट्रातल्या पाटलांचा फक्त ऊसच गोड असतो, बाकी काहीच गोड नसतं. ते व्याख्यान गोड असेल असं कसं तुम्ही धाडस केलं बोलायचं. मग त्यातही आधी गोड बोले मॅडम, गोड बोलून गेल्यावर मला बोलवलं. म्हणजे आधी साखर खाल्ली मग चहा प्यायला लावला, तो फिक्काच लागणार. मला मोठं आश्चर्य वाटतं की कसली कसोटी घेताय तुम्ही माझी. हरकत नाही, तुमचे विश्वास आहेत, तुमची श्रद्धा आहे. माझं जे काही समर्पण, जे प्रत्यर्पण असेल, राष्ट्रपती, राष्ट्रकार्य, रामकार्य, सामाजिक, सांस्कृतिक, किंबहुना भारतानं जगाला जी दृष्टी दिली आहे, हे विश्वच माझे घर. त्यामुळे एका समाजापुरतं, एका गावापुरतं, एका कार्यापुरतं आपण बोलत नाही आहे. विश्वबंधुत्वाची हाक फक्त भारतच देऊ शकतो. लक्षात घ्या, येणे वागयज्ञ तोषावे यापूर्वी माऊलींनी जे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहिली आणि ते आपल्या गुरुदेव निवृत्तीनाथांच्या चरणावर प्रत्यर्पित केली आणि सांगितलं, माऊली ज्ञानेश्वर, ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर आपल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती ठेवताना म्हणतात, आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देव एका गावापुरता, एका गल्लीपुरता, एका स्टेजपुरता, समाजापुरता नाही, अशा दिव्य संकल्पनेचे संस्कार ज्या भारतामध्ये होते आहे आणि असणार आहे, तो भारतात माझा जन्म याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे मी घाबरतो नाही, काही नाही. फक्त एकच प्लस पॉईंट आहे आजचा की 76व्या वर्षी माझ्या ज्यांच्या पराक्रमाच्या दैदिप्यमान कार्यामुळे नाव घेतलं तरी या वयात वीरश्रींनी मुठ्ठी आवडतात, त्यापैकी एक आहे राणा प्रतापजी आणि त्यांची जयंती. आणि मी नाही म्हणायचं ना म्हणून आलो आहे, काही फार काही सांगेन, फार काही देईन, असं काही अवास्तव संकल्पना तुमच्याकडून माझ्याकडून करू नका. संस्कार, संस्कार आणि संस्कार. देशातले दगड, धोंडे, पर्वत, राई, वन, वनश्री, शेती, उद्योग यावर त्या देशाचा परिचय नसतो. त्याचा परिचय तिथल्या संस्कारावर, संस्कृतीवर असतो आणि म्हणून त्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. संस्कार वेगळे आणि वळण वेगळं. लक्षात घ्या, संस्कार हे फक्त मनुष्य प्राण्यासाठी आहे, वळण इतर पशुपक्ष्यांना, प्राण्यांनाही असतं. छडी दाखवली की सर्कशीत हत्ती स्टूलवर बसतो, तो संस्कार नाही, ते वळण आहे.
मनुष्य प्राण्याला वळणापेक्षा संस्काराला विशेष महत्त्व आहे, जे मनातून चित्तवृत्तीतून बिंबवलं जातं. आणि म्हणून संस्कार हा विषय मला देताना खूप मोठं धाडस तुम्ही केलंय. कारण का हा विषय फक्त शब्द सांगूनही संपतो, बस संस्कार, दॅट्स ऑल. जसं कोणी विचारलं जगाला सगळ्यात मोठा शब्द कोणता, म्हणाले मा, दॅट्स ऑल. याच्यापेक्षा मोठा शब्द नाही. सगळ्यात छोटा शब्द कोणता, म्हणाले मा, बस संपला विषय. तर संस्कार हा शब्दाचा उच्चार हीच त्याच्या महानतेची, व्याख्यानाची खऱ्या अर्थानं आपल्याला काय म्हणतात प्राप्ती आहे. आणि म्हणून विस्तार करून कदाचित माझ्या अल्पज्ञतेमुळे, कदाचित माझ्या भाषेच्या त्रुटीमुळे, कदाचित माझ्या कमी समजुतीमुळे मी त्यांना कमी करू शकतो. म्हणून तसं काही होऊ नये या दिव्यत्वाचा, त्याच दिव्यत्वानं तुम्हालाही लाभ व्हावा असा प्रयत्न मी करतोय. संस्कार हे केव्हा करायचे, कधी करायचे, कोणी करायचे, कसे करायचे, कुठे करायचे, आमच्या म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या धर्मग्रंथात असे पुरावे आहेत की संस्कार 16 मांडलेत मनुष्यासाठी, अगदी गर्भधारणेपासून तर अंत्येष्टीपर्यंत. आणि या संस्कारातून जो देह, जे शरीर, जे जीवन प्रणाली, कार्यप्रणाली, विचार प्रणाली, आचार प्रणाली आपली व्यतीत होईल, ते जीवन धन्य होईल, ते जीवन कृतार्थ होईल, ते जीवन फलद्रूप होईल. नाही तर काही उपयोग नाही त्याचा. आणि म्हणून संस्काराला विशेष महत्त्व आहे. 16 संस्कारावर व्याख्यान द्यायला मला वेळ नाही आणि त्याची इथे ठिकाणी आवश्यकता नाही. मी एवढंच सांगेन की संस्कार बालपणापासूनच दिले पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या डिझाईनचे वृक्ष बघतो, अगदी लहान असताना त्याला आकार द्यायला सुरुवात करतात, मोठं झाल्यावर जमत नाही. ओली काठी वाकवता येते, आकार देता येतो, 70च्या पुढे गेल्यावर ती मोडून जाते. आणि म्हणून बालपणी दिलेल्या संस्काराचा आयुष्यात एवढा मोठा लाभ होतो की क्रूर कर्मा औरंगजेबाने फसून कपट करून आमच्या राजांना बंदिस्त केला करायला, छत्रपती शिवाजी महाराजांना प्राणांतिक संकट आणलं होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आजारपणाचं सोंग केलं, ढोंग केलं, दान करायचे फळ आणि मिठाई म्हणून पेटारे आणत होते आणि त्यांचा स्पर्श करून गावात वाटत होते. त्याच एका पेटाऱ्यामध्ये बसून किंवा खांदा देऊन छत्रपतीतून निसटले. परत आल्यावर रायगडावर आनंदोत्सव होणं स्वाभाविक होतं. काही मित्रांनी विचारले की राजे, ही युक्ती तुम्हाला कशी समजली, कुठं आठवली, कशी आठवली? की त्या एवढ्या मोठ्या जबरदस्त पहाऱ्यातून, बरं एकापेक्षा एक क्रूर कर्मी होते ते तुम्ही पेटाऱ्यातून कसं बाहेर आलात, ही कल्पना कोणी तुम्हाला शिकवली, कोणी सांगितली? आणि राजांच्या डोळ्यात पाणी आलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही लहान असताना रात्री जेवण झालं की माँसाहेब म्हणजे राजमाता जिजाऊ आमचं डोकं मांडीवर घेत होती आणि थापटून रामायण, भागवत, महाभारत सांगत होती. कधीतरी तिनं असं सांगितलं होतं की कंसानं सख्या बहिणीला तिच्या पोटचा मुलगा त्याचा मृत्यू आहे म्हणून अंगाची हळद धुवायच्या आत कारागृहात डांबलं होतं. 8 लेकरं होईपर्यंत क्रौर्याची सीमा होती ती. आणि जेव्हा परब्रह्म परमात्म्याचा अवतार आविष्कार झाला म्हणजे श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या माध्यमातून जगात आले, तेव्हा वसुदेवानं जेलमध्ये त्यांना ज्या भाकरी येत होत्या त्या भाकरीच्या पेटाऱ्यात घालून कृष्ण कन्हैयाला मथुरेतून गोकुळात पोहोच केलं. जर देवाला कारागृहातून सुटण्यासाठी फळांचा, मिठाईचा, भाकरीचा पेटारा अवलंबता येत असेल तर मला का नाही येणार? ही कथा माँसाहेबांनी लहानपणी सांगितली होती आणि माझ्या लक्षात होती आणि त्याच कथेतून मी प्रेरणा घेतली आणि मी कारागृहातून पेटाऱ्याच्या माध्यमातून बाहेर आलो. सांगू द्या मला, हे संस्कार कदाचित जर तर सोडून द्या, आक्षेप घेऊ नका माझ्या बोलण्यावर, पण जर झाले नसते तर स्वराज्याच्या संस्थापनेला काय झालं असतं?
किती सहज आहे, किती सुलभ आहे. आम्ही का देत नाही? आम्ही कुठं कमी पडतो? आम्ही का कमी पडतो? आणि पेशव्यांबरोबर मल्हारराव होळकर एकदा इंदोरचे सरदार कुठल्या स्वारीवर चालले होते आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी गावात दुपारची वेळ झाली, मोठी नदी वाहत होती. म्हणाले सगळ्यांची इथं जेवणाची विश्रांतीची व्यवस्था करा, 3 तास सुट्टी आहे. आणि घोडे बांधले गेले, चरायला सोडले गेले, स्वयंपाक सुरू झाला. एका मोठ्या शामिन्यात मल्हारराव होळकर आणि पेशवे श्रीमंत बसले होते. तेवढ्यात आरडाओरडा झाला की काहीतरी अनपेक्षित आवाज किंवा घटना घडली आणि सगळे घोडे दोर तोडून पळायला लागले. तुफान, कारण घोडा खूप दचकतो, कशालाही दचकतो. पळा 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 पळा. नदीवर कोणी धुवायला होता, कोणी पाणी भरायला आले होते, कोणी कशाला आले होते. मुलं होत्या, मुली होत्या, माणसं होती, बाया होते. पळताय जीवाचा आकांत करून प्रत्येकजण घोड्याच्या टापाखाली जखमी होऊ नये, मरू नये म्हणून आरडाओरडा सुरू झाला. आणि सगळं होताना एक 5 वर्षाची मुलगी त्या वाळवंटात तशीच पालथी पडलेली. पळापळी झाली. सगळे निघून गेल्यावर मग जवळ गेले, तिला बोलावलं. बेटा कोण आहेस तू? म्हणा या गावातलीच आहे. मग तुला माझा आवाज ऐकला नाही का? 1 कोस मल्हारराव होळकराचा आवाज जातो म्हणाले. तू एवढ्या जवळ माझा आवाज आहे की उठा उठा पळा पळा. तू का पळाले? म्हणा मी ऐकलं. मग का पडून राहिली तर पालथी वाळूमध्ये नदीत? सांगितलं त्या बालिकेनं. मी संस्कारावर बोलतोय. ती बालिका म्हणाली ज्येष्ठ श्रेष्ठांनी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे कोण ज्येष्ठ कोण श्रेष्ठ? म्हणजे समाजातले. काय सांगितलं? म्हणा नेहमीच सांगतात स्वहस्ते निर्मिलेले प्राणापरवते जपावे. माझं लक्षात ठेवलंय मी. ती स्वहस्ते जे आपण निर्माण केलंय ते प्राणापलीकडे जपलं पाहिजे. म्हणजे तू 5 वर्षाची बालिका तू काय निर्माण केलं? आणि ती बाजू लावून दाखवलं. एक वाळूमध्ये शिवलिंग तयार केलं होतं, त्याची पूजा करत होते मी. स्वहस्ते निर्माण केलेलं भगवान शंकराचं लिंग घोड्याच्या पायाखाली तुटू नये म्हणून प्राण गेला तरी चालेल, प्राणापरवत जपावे. हा वरिष्ठांचा, ज्येष्ठांचा, श्रेष्ठांचा बोध माझ्या कानात होता आणि म्हणून मी पडून राहिले, मेले तरी चालेल. आणि पेशवे म्हणाले, होळकर म्हणाले, श्रीमंत हे वेगळंच पाणी दिसतंय, मग घ्या की झारीत भरून. तिच्या वडिलांना आणि मल्हारराव होळकर म्हणाले की माझ्या खंडराव नावाच्या मुलाशी या पोरीचं लग्न का? हो तुम्ही कुठे मी कुठे? नाही, 1000 में 1000 लाख में और कोटी में देख. ओळखलं त्यांनी की ही सामान्य मुलगी नाहीये. बालपणी कुठंतरी ऐकलं होतं स्वस्त निर्मिलेले प्राणा परवते जपलं पाहिजे. आणि त्या एका वाक्यानं मिळालेली प्रेरणा, ऊर्जा आणि तिची परिस्थिती की अहिल्याबाई होळकर झाल्या, त्या विश्ववंदम झाल्या. असं एक तीर्थक्षेत्र नाही भारतात जिला अहिल्याबाईंनी मंदिर आणि घाट नाही बांधले. चोंडे गावच्या आहेत, आता त्या जिल्ह्यालाही त्यांचं नाव दिलंय. मी का सांगतो, बालपणी मुलांच्या कुठंतरी कानात मनामध्ये जाऊ द्या, हे त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सज्जनतेचा, नीतिमत्तेचा, सुसंस्कृतपणेचा नकली बुरखा पांघरणारे जगात खूप आहेत. पण खऱ्या अर्थानं तत्वतः प्रॅक्टिकली पावलोपावली प्रतिश्वास प्रतिक्षणी त्या सुसंस्काराचं स्मरण करून जीवन व्यतीत करणारे फार थोडे आहेत. लाल दिवा आहे पण पोलीस नाही सिग्नलवर, कोण काय करतो? चला तोडा सिग्नल. पोलीस नाही पण लाल सिग्नल आहे. आपली जबाबदारी, आपल्यावर संस्कार आहे, आपण पाळले पाहिजे नियम. हा फरक लक्षात घ्या. सज्जनतेचा बुरखा घेणारे चांगली चांगली माणसं पोलीस नाही. चला आपण आपल्याला फसवतो, आपण आपल्याला कमजोर करतो, आपण आपल्याला संस्कारापासून दूर नेतो. पाण्याने चिखल होतो, पाण्याने चिखल होतो, चिखलात पाय मागतो आणि तो पाय धुवायला पुन्हा पाणीच लागतं. कळत न कळत घडलेल्या संगतीनं, आहार प्रणालीनं, विहार प्रणालीनं, विचार प्रणालीनं माणसाच्या मनावर, तनावर, बुद्धीवर कधी कधी वाईट संस्काराचा पगडा बसतो. पण तो दूर करण्यासाठी अशा व्याख्यानमालांचं, अशा कार्यक्रमाचं तुमच्यासारख्यांचं योगदान असलं तर असे अनेक व्याख्यानं झाले तर मला खात्री आहे निश्चितपणे समाजातल्या संस्कार क्षमतेला बळ मिळेल.
संस्कार शब्दावर मला बोलायला तुम्ही इथं बोलवलंय. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? संस्कार. लाकडाची मोळ्या विकायला चालली होती बाई आता एक. केवढ्याला मोळी? 80 रुपयाला. पण तीच लाकड चंदनाची असती तर हां, लाकूड तेच पण चंदनाचं असेल तर किमतीत फरक आहे ना. 1000 काही किंमत आहे किलोमध्ये. त्याच चंदनाच्या लाकडाला जर कोरीव काम करून एखादी देवाची किंवा एखादी सुंदर मोराची म्हणा अशी मूर्ती तयार केली तर ती किलोवर जाईल का? लाकडं किलोवर जातात, गठ्ठ्यावर जातात. पण त्या लाकडाची संस्कार करून एखादी सुंदर कलाकृती तयार केली तर लाखो रुपये मिळतील. लाकूड तेच. तुम्ही गृहिणी आहात, दूध घेतात सकाळी. किती दिवस टिकतं दूध ताई? किती दिवस टिकतं दूध घरात? बोला ना. 1 दिवस 2 दिवस बरोबर. त्याचं दही केलं तर किती दिवस टिकतंय? 8 दिवस. खूप छान. लोणी केलं तर किती दिवस टिकतंय? महिना. तूप केलं तर मोकळं बोला, मी काही छाडा देणार नाही चुकलं तर. इतकी मोठी माणसं आहे, मला भीती वाटू राहिली तुमच्या बरोबर. आपला आयुर्वेद सांगतो की शुद्ध तूप आणि शुद्ध मध 100 वर्षापर्यंत टिकतंय. कुठली 1 वर्षाची भाषा करताय? पण ते गाईचं पाहिजे, गावठी गाईचं, आणि त्या पद्धतीने केलं पाहिजे. मिक्सरमधून नाही, त्या पद्धतीने केलं पाहिजे. विशिष्ट वेळ देऊन. दुधाचं परिवर्तन तुपात झालं, किंमत वाढते काय? 1 शेर दुधाची 1 शेर तुपाची किमतीत फरक आहे ना? नक्की बरोबर. 1 शेर दूध खाल्लं किती ताकद, 1 शेर तूप खाल्लं किती ताकद येईल? फरक आहे ना. शक्तिमान झालं, किमती झालं, आणि ते टिकाऊ झालं. दूध किती टिकतंय, तूप किती टिकतंय. ते ड्युरेबल झालं, ते टिकाऊ झालं, ते किमती झालं, आणि ते शक्तिमान झालं. केव्हा? दुधावर संस्कार केले. कसे केले? तापून पाणी कमी केलं, दही करून पुन्हा पाणी कमी केलं, घुसळून पुन्हा ताकाचे पाणी बाहेर काढलं, आणि लोणी तयार झाल्यावर तुला ते फ्राय करतात, पळवतात ना. जेवढं दुधातला पाण्याचा अंश कमी कमी होत जाईल तेवढं ते किमती होईल, टिकाऊ होईल, आणि व्हॅल्युएबल होईल, टिकाऊ होईल, शक्तिमान होईल. पाणी तसं युसलेस आहे, ते कमी करा. आपल्या मनातही असं अनेक युसलेस भरून ठेवलंय. शेरभर दुधात शेरभर पाणी, फॅट सापडत नाही. विस्कळीत झालंय मन, भुसकळात पडल्यासारखं झालंय मन. निर्णय शक्ती संपली. नित्यानित्य सत्य सत्य शाश्वत शाश्वताचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी आम्ही गमावून टाकली. का? शेरभर दुधात शेरभर पाणी. एवढ्या मनामध्ये असंख्य संकल्पना आणि नको त्या विचारांची एवढी भरती केली आहे की युसलेस काढायचा विषयच नाही. मनच युसलेस झालं. मग ते मन कसं होईल? वीक होईल. ते कसं कॉन्सन्ट्रेट होईल? ते कसं शक्तिमान होईल? ते कसं निर्णय घेईल आणि कसा पराक्रम करेल? ते याच्यासाठी दुधावर केलेले संस्कार जर एवढा परिणाम घडवत असेल तर माणसाच्या मनावर आणि तनावर संतांच्या ग्रंथांच्या सत्संगाच्या माध्यमातून केलेले संस्कार वाया जातील का? जाऊ शकत नाही, होऊ शकत नाही. किती जपतात तुपाला, किती जपतात. सासूबाईची आंघोळ झाली, कपडे घालून बसल्या, सुनबाई चहा आणला, तिने चहा ठेवला आणि तेवढ्यात त्यात माशी पडली. अगं सुनबाई इकडे इकडे, काय माशी पडली? गटारात ओतून दे. दुसरा केला. 1 तासाने सुनबाईनी 8 दिवसाची साय एकत्र करून केलेलं तूप तयार झालं. एवढं कौतुकाने दाखवायला सासूबाई आता बघा एवढं तूप झालं. ठेवलं, सासू पाहते तेवढ्यात माशी पडली. आता म्हणेल का उचल आणि गटारात ओतून दे? म्हणेल का? जे व्हॅल्युएबल ते सांभाळा, जे किमती आहे ते सांभाळा, जे दुर्लभ आहे ते सांभाळा, जे शक्तिवान आहे ते सांभाळा. आणि याचंच नाव संस्कार. दुसरं काय? दुसरं काय आहे? हां, दुसरं काय आहे बाबा? सासूनं काय करावं मग? ओतून द्यायला सांगावं? नाही. मग सासू हळू ती माशाशी पकडते. ठंग 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 ठंग. का बरं? किमती तूप जरा झटकून
तरी थोडंसं राहिलं, मग पिळून 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 झटकून पिळून तरी थोडं राहिलं, मग तोंडात टाकलं, चाकून 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 चाकून. म्हशीच्या पंखाला थोडं तूप जाता का? का बंद करू? काय म्हणलं? थांबून घेऊ. 7:30 की 8:30? असो. का सांभाळताय? किमती आहे. आपलं मनही असंच किमती आहे. असे संस्कार होऊ द्या त्याच्यावर. त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुसंस्कार असलेल्या आश्रमात वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला, बुद्धिमान, प्रतिभावान, प्रज्ञावान, पुण्यवानांच्या सहवासात मुलं पाठवा. शाळा आहे, अभ्यास आहे, कबूल आहे, मी नाही म्हणत नाही. शाळेत बुद्धी वाढेल, शुद्धी वाढेलच असं नाही. शुद्धी वाढणं वेगळं, बुद्धी वाढणं वेगळं. नवीन लग्न झालेली सून घेऊन आजीबाई आल्या बाजारात, चल तुला दाखवते आपला भाजीवाला कोणता, आपले किराणा कोणता, आपला कापडावाला कोणता, आपला टेलर कोणता, आहे ना, आपलं मेडिकल स्टोअर कोणता. भाजी घ्यायला लावली, ती गप्पा मारते. आजी भाजी घेऊन झाल्यावरती भाजीवाली म्हणाले, आजीबाई तुमची सून ग्रॅज्युएट का हो? म्हणे हो. कसं काय ओळखलं? बरोबर ओळखलं म्हणाले मी. कशावर ओळखलं तुम्ही? अहो सुनबाई तुमची हुशारच आहे. आधी पिकले टमाटे घेतले पिशवीत 1 किलो, त्याच्यावर वांगे घेतले 1 किलो, त्याच्यावर 1 किलो रताळ घेतले, त्याच्यावर 2 किलो काय म्हणतात ते हे घेतले, फ्लावर घेतली, भोपळा घेतला. मी ओळखलं ही ग्रॅज्युएट आहे. बुद्धी वाढणं वेगळं, शुद्धी वाढणं वेगळं. आणि शुद्धी वाढणं म्हणजे संस्कार शुद्ध करा. आपोळाले चित्त शुद्ध करा. भारताच्या दिव्यसंत परंपरेचा अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, ज्यांचा तपोवन आश्रम आहे, शिवयोगी महापुरुष, 75 वर्षापैकी 60 वर्ष फक्त फळे खात होते, नैष्ठिक ब्रह्मचारी, आणि गावोगावी जात होते हे शिकवायला. त्यांच्या सहवासात, त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या सेवेत जे काही थोडीफार दृष्टी मिळाली, आणि त्यामुळे आम्ही वाचलो. नाही तर पाटील आणि व्याख्यान आणि संस्कारावर बापरे, म्हणजे वाघ आहे पण शाकाहारी आहे. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय जनार्दन, जय श्रीराम, जय श्रीराम. विचारांचा वेग आणि जीवनाचा सार असा हे सर्व काही या 1 तासाच्या व्याख्यानामधनं मला तरी मिळालं आहे. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये अंगावरती शारे आले आहेत. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जीवनाचा सार मिळाला आहे. आणि मला असं वाटतं की पुस्तकं वाचण्यापेक्षा सरांचे लेक्चर जरी ऐकले तरी खूप संस्कार आपल्यावरती होतील आणि जीवन कसं जगायचं हे नक्कीच आपल्याला कळेल. तर धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार की तुमचे विचार आम्हाला लाभले. या भारत देशामध्ये विविध संत हे असे होऊन गेले. मग अहिल्याबाई होळकरांपासनं, ज्ञानेश्वरांपासनं ते तुकारामपासनं, आणि ह्या भारत देशामध्ये जन्माला येण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलं. मला असं वाटतं ते खूप मोठी गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये मी 2 वर्ष असताना जेव्हा मी परतीचा निर्णय घेतला तेव्हा मला खूप लोकांनी विचारलं की तू अमेरिकेचं आयुष्य सोडून भारतात का जातीये परत, भारतात काय ठेवलं आहे. आणि त्यावेळेस कदाचित मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं. पण आज जेव्हा मी भाषण ऐकत होते, व्याख्यान ऐकत होते, तेव्हा मला जाणवलं की भारताची संस्कृती, भारताचे संस्कार आणि भारताची लोकं ही मला अमेरिकेत नाही भेटणार. आणि त्यामुळे जीवनाचा सार मध्ये एक वेगळीच उत्स्फूर्ती येते आणि म्हणून मी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. असं याचं उत्तर मला आता 1 वर्षानंतर मिळालं आहे. तर धन्यवाद सर, तुमचे खूप खूप आभार. सर जसं म्हटलं की संस्कार हा शब्द हाच पुरे आहे, याला काही व्याख्या किंवा याला काही पुढचं मागचं नाही. पण माझ्यासारखे व्यक्ती जे प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतात, कारण की मी ॲडव्होकेट आहे, म्हणून मी विचारते की संस्कार म्हणजे काय आणि तो कसा मोजणार. तो मला दिसत नाही आहे, तो मला मोजता येत नाही आहे. पण आज सरांनी जेव्हा सांगितलं की सिग्नलवरती पोलीस नसूनही जेव्हा मी सिग्नलवरती थांबतो तो माझा संस्कार आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मला कळते की ही गोष्ट चुकीची आहे पण ती माझ्या फायद्याची आहे, तरी मी नाही करत
तो माझा संस्कार आहे. लॉयल्टी माझी संस्कार आहे, प्रामाणिकता माझी संस्कार आहे. आणि महापुरुष महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज कदाचित भक्ती मार्गावरती नाही गेले, नॉलेजच्या मार्गावरती नाही गेले, कर्माच्या मार्गावरती गेले, पण त्यांनी केलेले प्रत्येक कार्य हा एका प्रकारचा संस्कार आहे. आणि म्हणून कर्म हा संस्कार असं माझं मत आहे.